भाजपाचे माजी उपमहापौर आनंदा दिवमने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारची साथ सोडून समितदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये जनस्वराज्य युवा शक्ती पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी उपमहापौर देवमने यांनी निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत भाजपकडून त्यांच्यासह इतर तिघांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्यांनी जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या मिरजेतील मेळाव्यात पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हातात घड्याळ बांधले होते. मात्र अवघ्या 9 ते 10 दिवसात ते पुन्हा प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम यांच्या नेतृत्वातील जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम म्हणाले, गैरसमजुतीमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते देवमने इतर पक्षात गेले होते. त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये पुन्हा प्रवेश केला असून त्यांना मोठी ताकद देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रशासक काळात जनस्वराज्य युवा शक्ती पक्षाने प्रभाग 7मध्ये विकास कामांसाठी देवमने यांना निधी दिला. त्यांनी विकास कामे केलेली आहेत. या प्रभागामध्ये त्यांच्या नेतृत्वात पक्ष लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी सभापती महादेव कुरणे, योगेश दरवंदर, समीर बालगावे यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.